मित्रांनो, मी या व्हिडिओला शीर्षक दिलंय संभल में संभल संभल के, संभल से संभल संभल के. असाच इशारा जणू योगी आदित्यनाथ यांनी दिलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. जे अनंत आहे हे कधी सुरू झालं आणि कधी संपेल कोणी सांगू शकणार नाही. असं ते अनंत सनातन असा तो धर्म म्हणजे सनातन धर्म. आणि माझ्या माहितीनुसार मी त्याचा उल्लेख सनातनी वास्तव या माझ्या चॅनलवरती केलेला आहे. सनातन म्हणजे काय तर विज्ञान, विज्ञानावरती हा आधारित धर्म आहे. आणि धर्म म्हणजे मर्म जाणून ते धारण करणं म्हणजे धर्म, आणि त्यानुसार केलं जाणारं कर्म म्हणजेच तो धर्म. असं मित्रांनो, तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवर जा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्सवर टाकली आहे. त्याच्यावरती मी माहिती दिलेली आहे. सनातनची निर्मितीपासून दशावताराचा उद्देश काय आहे, त्याचा नेमका विज्ञानाच्या स्वरूपात त्याचा उद्देश काय, त्याची उद्दिष्ट काय, दशावतार म्हणजे सृष्टीच्या निर्मितीचा सिद्धांत आहे. या सगळ्या गोष्टी मी तिथे मांडलेल्या आहेत. यातीलच हा दशावतार कल्की अवतार मित्रांनो. आणि हा कल्की अवतार हा अवतरणित कुठे होणार आहे तर या संभलमध्ये. प्रत्येक ठिकाणी जिहादच तुम्हाला दिसतोय. मग इथे प्रश्न उरत नाही. वक्फ बोर्डच्या नावाने यांना जमिनी अलॉट करणं हा प्रश्नच उरत नाही. मित्रांनो, एक मर्यादा सोडून अमर्याद जे भाष्य केलं जाते. आता प्रयागराज सारखा महाकुंभमेळा जिथे घडतोय त्याच्यावर सुद्धा यांनी हक्क दाखवला. म्हणजे बघा, विचार करा, हे मुसलमान कुठल्या थराला पोचले. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किवस्कर. मित्रांनो, मी या व्हिडिओला शीर्षक दिलंय संभल में संभल संभल के, संभल से संभल संभल के. असाच इशारा जणू योगी आदित्यनाथ यांनी दिलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, संभल हे एक जिल्हा आहे. हा यूपी मध्ये आहे. एक गाव आहे. त्या गावामध्ये आता उत्खननामध्ये आपल्याला एक भारतातील पुरातन संस्कृती बघायला मिळते. तिथे भगवान विष्णूची मंदिराचं एक संरचना बघायला मिळते. ज्यावेळी तिथे उत्खनन व्हायला सुरुवात झाली आणि या उत्खननामध्ये बावडी हे तिथला जमिनीखालचा एक संरचना जी होती, मंदिरं, असे अनेक प्रकार आपल्याला तिथे बघायला मिळतात. जणू काही तिथे नगरीत वसली होती. जणू काय तिथे एक तीर्थस्थानच एक तिथे वसवलं गेलं होतं. मित्रांनो, ह्या तीर्थस्थानाचा विध्वंस कोणी केलाय? तो विध्वंस एका मोगलाने केलेला आहे. आणि त्या मोगलाने जो विध्वंस केलेला आहे त्याचा जे हे आहे काय म्हणतात त्याला, उल्लेख, तो उल्लेख आपल्याला आयने अकबरीमध्ये मीर बाकी यांनी जो एक तिथे ग्रंथ लिहून ठेवलाय, एक पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये, ग्रंथ म्हणता येणार नाही त्याला, एक पुस्तक लिहून ठेवलंय. त्या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. तो उल्लेख काय आहे तर अयोध्येमधील राम मंदिर आणि प्रयागराजमधील संभलमधील विष्णू मंदिर, म्हणजे तिथे कल्कीचा अवतार निर्माण होणार आहे, कल्की अवतार घेणार आहे असं आपण आपल्या पुराणानुसार, आपल्या वेदानुसार, सनातन संस्कृतीमध्ये ती मान्यता आहे की संभल या गावी, या ठिकाणी कल्की अवतार होणार आहे. आणि अशा ठिकाणी विष्णूची जी मंदिरं होती त्या मंदिरांचा विध्वंस केला गेला. म्हणजे राम मंदिर आणि विष्णूची मंदिर
मित्रांनो, हा आहे इतिहास आणि हा इतिहास आता बाहेर पडतोय. ॲक्च्युली संभलमध्ये एका मस्जिदीचा सर्वे होता आणि त्या सर्वेच्या दृष्टिकोनातून तिथे 2 वेळा तिथे सर्वे झाला होता. तिथल्या त्या मस्जिदीमध्ये पुरातन अवशेष काय मिळत आहेत का, काय सनातनच्या संदर्भात काय तिथे माहिती मिळते का, कारण तिथे हिंदूने न्यायालयामध्ये एक पिटिशन दाखल केलं होतं की आम्हाला तिथला सर्वे व्हावा आणि जो संभलमधील जी मस्जिद आहे त्या मस्जिदचं परिवेक्षण व्हावं, निरीक्षण व्हावं आणि त्यातून एक गोष्ट जगासमोर आणावी की तिथे एक हिंदू मंदिर होतं, एक हिंदू देवस्थान होतं आणि त्या देवस्थानाला तोडून तिथे ती मस्जिद बांधली गेलेली. त्यावेळेला 2 वेळा सर्वे झाला आणि तिसऱ्या वेळेस सर्वे होता त्यावेळी तिथे मुसलमानाने उत्पात माजवला, दंगे केलेत, गोळीबार झाला तिथे. पण आताच्या माहितीनुसार त्या गोळीबारामध्ये पोलिसांचा कुठलाही हात नाही आहे. आपसातच त्यांच्या गोळ्या लागून त्याच्यातले जे आंदोलक होते, जे विध्वंस करायला विघ्नसंतुष्टी तिथे उपस्थित झाले होते, त्याच्यातील 4 जणांचा मृत्यू झालेला आहे. मित्रांनो, ह्या सर्व परिवेक्षामध्ये ह्या दंग्यानंतर ह्या तिथल्या उठावानंतर ज्यावेळी तिथे प्रशासन यांनी कारवाई केली त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की तिथे त्या मुस्लिम वस्तीमध्ये चोरीने सुद्धा वीज घेतली जाते, चोरीने वीज घेतली जाते आणि ती चोरीची वीज विकली सुद्धा जाते. म्हणजे विचार करा मित्रांनो, इलेक्ट्रिक बोर्डकडून आलेली वीज तिथला एक आमदार, एक विधायक त्या विजेचा वितरण करतोय चोरी करून. म्हणजे तुम्ही विचार करा, पाण्याचं सुद्धा वितरण तिथे चोरी करून होतोय. म्हणजे एकतर टॅक्स भरत नाही, ते जागेंचं टॅक्स भरत नाहीत, दुसरी वीज चोरून वापरत आहेत, पाणी चोरून वापरत आहेत. असे अनेक तिथे गोष्टी प्रकाशात आलेत, उजेडात आले. मित्रांनो, महत्त्वाचा विषय काय, संभल के चलो हा जो मी विषय इथे केला आहे तो हिंदूंच्या परिवेक्षाखाली आहे. हिंदूंना आता जागा होणं गरजेचं आहे. कारण आपला जो इतिहास आहे तो पुरातन आहे, त्याला इसवी सन काय आहे सांगू शकत नाही. म्हणजे सनातन संस्कृती ही कुठल्या इसवी सनामध्ये सुरुवात झाली हे कोणीही सांगू शकत नाही. त्याचे कुठे दाखले नाही आहेत. पण जी काय माहिती मिळते लाखो वर्षापूर्वी, हजारो वर्षापूर्वी त्या संस्कृतीला सुरुवात झालेली आहे, सनातन संस्कृतीला. पण नेमकी कधी झाली सांगू शकत नाही आणि त्याची नोंद नाही आहे. म्हणून आपण त्याला सनातन म्हणतो. जे अनंत आहे, जे कधी सुरू झालं आणि कधी संपेल कोणी सांगू शकणार नाही, असं ते अनंत, सनातन. असा तो धर्म म्हणजे सनातन धर्म. आणि माझ्या माहितीनुसार मी त्याचा उल्लेख सनातनी वास्तव या माझ्या चॅनलवरती केलेला आहे. सनातन म्हणजे काय तर विज्ञान, विज्ञानावरती हा आधारित धर्म आहे. आणि धर्म म्हणजे मर्म जाणून ते धारण करणं म्हणजे धर्म आणि त्यानुसार केलं जाणारं कर्म म्हणजेच तो धर्म. असं मित्रांनो, तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवर जा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्सवर टाकली आहे. त्याच्यावरती मी माहिती दिलेली आहे. सनातनची निर्मितीपासून दशावताराचा उद्देश काय आहे, त्याचा नेमका विज्ञानाच्या स्वरूपात त्याचा उद्देश काय, त्याची उद्दिष्ट काय, दशावतार म्हणजे सृष्टीच्या निर्मितीचा सिद्धांत आहे. या सगळ्या गोष्टी मी तिथे मांडलेल्या आहेत. त्यातीलच हा दशावतार कल्की अवतार मित्रांनो. आणि हा कल्की अवतार हा अवतरणित कुठे होणार आहे तर या संभलमध्ये, असं पुराणामध्ये, वेदांमध्ये त्याची नोंद आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, वेद व्यास यांनी जे पुराण लिहिलं आहे त्या पुराणामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे. कल्की अवतार हा संभलमध्ये होणार आहे. संभल या नगरीमध्ये, ह्या गावामध्ये, ह्या
शहरामध्ये असं म्हणायला हरकत नाही. आणि मित्रांनो, ती सुरुवात झाली असं म्हणायलाही हरकत नाही. कारण विषय काय होता, तर त्या मस्जिदीचं सर्वेक्षण, परीक्षण, निरीक्षण. पण तिथे उन्माद मचवली गेली, तिथे दंगा केला गेला आणि त्या दंग्यामुळे, त्या उन्मादामुळे तिथे प्रशासन जागृत झालं, सक्रिय झालं आणि एक एक गोष्टी बाहेर पडायला लागल्या. त्याच्यामध्ये चोऱ्या पकडल्या गेल्या. तिथे जे वक्फ बोर्डच्या नावाने जमिनी लाटल्या गेल्या होत्या, गिळंकृत केल्या होत्या, कब्जे केले होते, त्यासुद्धा गोष्टी लक्षात आल्या. मित्रांनो, हैराण करणारी गोष्ट कुठली आहे माहिती आहे का? हिंदूंना सावध होण्यासाठी या योगींनी एका वृत्तवाहिनी संस्थेवरती दिलेल्या मुलाखतीमध्ये आपलं वक्तव्य केलंय. त्याने आपले विचार मांडले. ते काय म्हणाले तिथे, की जो मी घोषणा दिली होती विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान, एक रहोगे तो नेक रहोगे, बटोगे तो कटोगे, ही घोषणा अशी झोपून उठलोय आणि डोक्यात आलंय आणि मी ती घोषणा दिली, ते वक्तव्य केलं, तसं नाहीये. हा विचारपूर्वक केलेली मी घोषणा आहे. विचारपूर्वक हिंदूंना मी जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, त्यानंतर एक गोष्ट त्यांनी काय सांगितली, की आता हा जो प्रकार चाललाय, ही सर्जरी चालली, ऑपरेशन चाललंय, शस्त्रक्रिया चालली आणि शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे. एखादा रोग प्रमाणाच्या बाहेर गेला, बळवला, तर त्याच्यावरती किमोथेरपी किंवा आणखीन कुठली थेरपी काम करत नाही. मग तिकडे शेवटी एकच उपाय राहतो, म्हणजे तो उपाय म्हणजे शस्त्रक्रिया. मित्रांनो, अन्यथा तो भाग सडून जाऊ शकतो. शस्त्रक्रिया करून जी काय आता उर्वरित गोष्ट आहे, जी काय शरीराचा भाग आहे, तो आपल्याला वाचवता येतो. त्याचप्रमाणे त्याचा उल्लेख केला, सर्जरीचा उल्लेख केला योगी आदित्यनाथ यांनी, की आता सर्जरी करणं गरजेचं आहे. आणि ते स्पष्ट बोलतात. तिथे किंतु परंतु नाहीये, का कशाला काही नाहीये, 19-20 काही नाही. जे आहे ते थेट स्पष्ट भाषेत, आणि जे सत्य आहे ते सत्य आहे, ते कोणी नाकारू शकत नाही. आणि मित्रांनो, जे विरोधक आहेत किंवा जे हिंदू काय म्हणतात त्याला, धर्मनिरपेक्षाचा मुखवटे घालून, परिधान करून ते वावरतात, अशा हिंदूंनी इतिहास कशाला पाहिजे, इतिहास कशाला शोधून काढायचा, इतिहासात कशाला वाकून बघायचं, इतिहास क्यों खुरेदना है, असे प्रश्न उपस्थित केले. मित्रांनो, इतिहासामधूनच आपल्याला वास्तव कळते आणि संभावित भविष्यात होणाऱ्या चुका आपण टाळू शकतो. त्यामुळे तो इतिहास समजून घेणं गरजेचं आहे आणि त्या इतिहासाला रिपेअर करणं गरजेचं आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? आणि त्याचनुसार योगी आदित्यनाथ यांनी बेडा उचललेला आहे उत्तर प्रदेशातून. आणि ह्याचे आता परिणाम तुम्हाला पुऱ्या भारतवर्षामध्ये बघायला मिळते. मध्यंतरी RSSचे संघप्रमुख भागवत यांनी जे काय वक्तव्य केलं होतं, की हर मस्जिद के नीचे शिवलिंग खोजने की जरूरत नहीं है, हे वाक्य ऐकल्यानंतर, हे वक्तव्य ऐकल्यानंतर साधू संत किंवा जे हिंदू आहेत, कडवट हिंदू आहेत, गर्व से कहो हम हिंदू है, जे सनातनी आहेत, त्यांच्या भावना दुखवल्या गेल्या होत्या. कारण जे मोहन भागवत आहेत त्यांनी काय हिंदूंचा ठेका घेतलेला नाही, एका व्यक्तीने, ना की आदित्यनाथ यांनी ठेका घेतलेला आहे. उद्या सगळे योगी आदित्यनाथ सुद्धा ठरवतील, मी म्हणेन तीच पूर्व दिशा, आणि त्या दिशेतून हिंदूंचं नुकसान होणार असेल किंवा सनातनचं नुकसान होणार असेल, तर त्यांनाही झुगारून लावणं गरजेचं आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? त्यामुळे मोहन भागवत यांनी जे वक्तव्य केलं ते साफ चुकीचं होतं. त्याच्यावरती आक्षेप नोंदवला गेला विविध स्तरातून,
समाजातील विविध स्तरातून. असो मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट काय तर सर्जरी करणं गरजेचं आहे, म्हणजे शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे आणि ती वेळ ती परिस्थिती आलेली आहे. मित्रांनो, आता तुम्हाला एक गोष्ट दिसते की आपण युग परिवर्तनाकडे चाललो आहे. युग परिवर्तन म्हणजे कुठलं, आता कलियुगातून आपण परत सतयुगाकडे चाललो आहे. आणि अशा वेळेला कल्कीने अवतार घेतला पण असेल किंवा त्यापुढे काही वर्षात घेईल सुद्धा कल्की अवतार. जे 9 अवतार आपण म्हणतो त्या 9 अवतारामध्ये हा 10वा अवतार आहे कल्की अवतार. आणि त्याचे हे आता हे दिसायला लागले, जाणीव व्हायला लागली. या संभलमध्ये जे काय आता गोष्टी दिसायला लागलेत, बाहेर यायला लागलेत, ते वास्तव समोर यायला लागले, ते सत्य समोर यायला लागले, प्रकट व्हायला लागले. मित्रांनो, म्हणजे एखाद्या गोष्टीचं कळस असतो ना, तो कळस ह्या मुसलमानांकडून शिकून घ्यावा. वक्फ बोर्डने आता संसदेवरती सुद्धा आपला हक्क दाखवत आहे. संसदेची जागा आहे ती सुद्धा आमची आहे. रेल्वेमध्ये काही ठिकाणी जागा गेली ती सुद्धा आमची आहे, वक्फ बोर्डची आहे. यांनी प्रयागराजमध्ये आता जो महाकुंभ मेळा भरवला जातोय त्या मेळाव्याची जी जागा आहे प्रयागराजमधील, तो सुद्धा प्रयागराज सुद्धा हा मुसलमानांचा वक्फ बोर्डच्या मालकीचा आहे. म्हणजे बघा किती अकलेचे तारे तोडायचे, किती खालच्या पातळीला जायचं. मित्रांनो, सरळ जर आपण विचार केला, ज्यावेळी भारताचे 2 तुकडे झाले, विभागणी झाली, विभाजन झालं, त्याच्यानंतर पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान आणि पश्चिमी पाकिस्तान, म्हणजे आताचा मूळचं पश्चिमी पाकिस्तान म्हणजे आताचं पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान म्हणजे बांगलादेश. पण आता ते पाकिस्तानच आहे. पाकिस्तानात त्यांची नापाक हरकत आपल्याला दिसतेच आहे. जसं पाकिस्तानमध्ये नापाक हरकत दिसते तशी आता बांगलादेशमध्ये सुद्धा ती दिसते. म्हणून मी त्याला पूर्व पाकिस्तान म्हणतोय. बांगलादेश म्हणण्यात अर्थ नाही, ते पूर्व पाकिस्तान आहे. पण तिथे सुद्धा हिंदूंची जी कत्तल केली गेली, त्यांचं आया बहिणीची इज्जत लुटली गेली, तिथली मंदिरं तोडली गेली. आता काही महिन्यामध्ये मित्रांनो, त्यानुसार ते आता पूर्व पाकिस्तान असंच म्हणावं लागेल. मित्रांनो, हा जो भूभाग त्यांनी वाट्यामध्ये घेतला, तो का घेतला तर आम्हाला हिंदूंसोबत राहता येणार नाही, आमची विचारधारा वेगळी आहे, आम्हाला वेगळा देश हवा. आणि तो वेगळा देश त्यांनी मागून घेतल्यानंतर इथे प्रश्नच उरत नाही. कारण त्या देशामध्ये जो भूभाग मागून घेतला तिथे सुद्धा हिंदूंच्या जागा होत्या. मग त्या कुठे गेल्या? त्याचा हक्क कोण देणार? मग तुम्ही बदल्यामध्ये त्या पाकिस्तान, पूर्व पाकिस्तान आणि पश्चिमी पाकिस्तान हा भूभाग घेतलाय. मग यांना हक्कच राहत नाही या भारतामध्ये कशाही प्रकारचा हक्क मागण्याचा या मुसलमानांना. हा माझा स्पष्ट विचार आहे. मग वक्फ बोर्ड सारखी गोष्टच आधी निरस्त करणं गरजेचं आहे. हा वक्फ बोर्डचा जो विषाणू आहे त्याला समूळ नष्ट करणं गरजेचं आहे. कारण तो आतून वाळवीसारखा तो किडा लागलेला आहे, ते आतून पोखरतोय भारताला. लव जेहाद, लँड जेहाद, म्हणजे विचार करा, जेहाद कुठे कुठे. प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट हा जेहाद आणि लोकतंत्राचा जेहाद, प्रत्येक ठिकाणी जेहादच तुम्हाला दिसतोय. मग इथे प्रश्न उरत नाही. वक्फ बोर्डच्या नावाने यांना जमिनी अलॉट करणं हा प्रश्नच उरत नाही. मित्रांनो, एक मर्यादा सोडून अमर्याद जे भाष्य केलं जाते. आता प्रयागराज सारखा महाकुंभ मेळा जिथे घडतोय त्याच्यावर सुद्धा ह्यांनी हक्क दाखवला. म्हणजे बघा, विचार करा, हे मुसलमान कुठल्या थराला पोचले. त्यांचा अजेंडा एकच आहे, तो म्हणजे जगभरामध्ये फक्त इस्लामिकरण करणं. जगभरात, भारतातच नव्हे, जगभरात. म्हणून तुम्हाला आता लंडनमध्ये, फ्रान्समध्ये, जर्मनीमध्ये, अमेरिकेमध्ये यांचे आता हे बिळाबिळातून हे किडे बाहेर पडायला लागलेत, हे बॅक्टेरिया बाहेर पडायला, हे विषाणू बाहेर पडायला लागलेत.
हे तुम्हाला दिसून येतेच आहे. त्यांचा एकच अजेंडा आहे, तो म्हणजे इस्लामीकरण करणं. बाकी त्यांचा कुठल्या देशावरती, कुठल्या राष्ट्रावरती, कुठल्या भूभागावरती काही त्यांच्याशी काही लेणं देणं नाही मित्रांनो. त्यांचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे ह्या पृथ्वी तलावरती एकच धर्म असावा, तो म्हणजे इस्लाम. आणि मित्रांनो, इस्लाम धर्म सांगितल्यानंतर सुद्धा ते आपसात सुद्धा मारामाऱ्या करतायत, आपसात सुद्धा स्वतःचे मुंडकी कापतायत. हे तुम्ही विचार करा. म्हणजे दोन त्यांचे जे गट आहेत, त्या दोन गटामध्ये आता पाकिस्तानमध्ये इस्लामच देश आहे तो, आणि अफगाणिस्तान हा सुद्धा इस्लामिक देश आहे. कोण कोणाला कापतोय, कोण कोणाच्या मुंडक्या छाटतोय? त्यांना फक्त आपल्या ताकदीवरती, तलवारीवरती, आपल्या शस्त्रावरतीच काय करायचं आहे, राज्य करायचं आहे. आणि आम्ही म्हणू त्याप्रमाणे सर्वांनी वागायला हवं. असो मित्रांनो, हा विषय महत्त्वाचा आहे जेवढा, त्यापेक्षा संभल के चलो, असं जे मी म्हटलंय मी, संभलमधून आता पूर्ण देशाला एक संदेश दिला जातोय की आता जागे व्हा, हिंदूंनी एकत्र या, बटोगे तो कटोगे, एक रहोगे तो सेफ रहोगे. सेफ रहना भी जरूरी है, कभी सेफ रह सकते हो, एक रहोगे तो. एकत्र राहणं, जाती जमातीमध्ये तुम्ही आपलं विभाजन न करणं, जे आता विरोधक प्रयत्न करतात, अखिलेश यादव असो किंवा आपले राहुल गांधी असो किंवा आपले लालू प्रसाद यादव असो, त्यांचे चिरंजीव असो, ममता बॅनर्जी असो, यांना हिंदूंमध्ये विभागणी करायची, विभाजन करायचं आहे आणि मुसलमानांचा एक गट्टा वोट आपल्याला घ्यायचा आहे आणि ह्या देशावरती राज्य करायचं आहे. त्यांना ना हिंदूंशी मतलब आहे, ना मुसलमानांशी मतलब आहे. आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे आपल्याला दिसून आलेलंच आहे. मुसलमानांनी एक गट्टा मतदान हिंदूंच्या विरोधात केलेलं आहे, ना की भारतीय जनता पार्टीच्या, ना की NDAच्या विरोधात केलेलं आहे. त्यांनी हिंदूंच्या विरोधात हे मतदान केलेलं आहे. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, आता जो प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा होतोय, 144 वर्षानंतर असे एक तिथी येते, 144 वर्षानंतर, म्हणजे 12 वर्षानंतर तिथे एक प्रयागराजमध्ये कुंभमेळा होत असतो. म्हणजे 3 वर्षानंतर, 3 वर्षामध्ये प्रयागराजमध्ये, 3 वर्षानंतर, त्याच्यानंतर पुढच्या 3 वर्षात उज्जैनमध्ये, त्याच्या पुढच्या वर्षात हरिद्वारमध्ये, त्याच्या पुढच्या वर्षात नाशिकमध्ये, असे ते 4 ठिकाणी 3 वर्षानंतर कुंभमेळे होतात. 12 वर्षानंतर एक महाकुंभ मेळा होतो आणि 144 वर्षानंतर एक महाकुंभ मेळा होतो. म्हणजे हा योग आता ह्या वर्षी आलेला आहे, महाकुंभ मेळ्याचा, महाकुंभ मेळा. मित्रांनो, ह्या महाकुंभ मेळ्याला सुद्धा गाळबोट लावण्याचा प्रयत्न केला जातो. कुठला विषय उकरून, कुठला विषय काढून, तर ही जागा सुद्धा, प्रयागराजची जागा सुद्धा मुसलमानांची आहे, वक्फ बोर्डची आहे. म्हणजे किती खालच्या थराला जायचं, किती मर्यादा सोडायच्या, किती मर्यादा उल्लंघन करायचं. म्हणून योगी आदित्यनाथ यांनी काय सांगितलंय, शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे, सर्जरी करणं गरजेचं आहे. त्यासाठी पूर्ण हिंदूंनी एकवटणं गरजेचं आहे, एका छताखाली येणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर जर हिंदू एका छताखाली आला तरच ही गोष्ट साध्य होऊ शकते. अन्यथा काश्मीरमधला हिंदू समाप्त झालेला आहे. केरळमध्ये त्याची संख्या दुय्यम झालेली आहे. पश्चिम बंगालमध्ये ती स्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा ती स्थिती निर्माण झाली आहे. पूर्ण भारतामध्ये मुसलमान ज्यावेळी फाळणी झाली त्यावेळी ते 8% होते, आज ते 30-35% झालेले.
मित्रांनो, हा विचार करण्यासारखा गोष्ट आहे, कारण त्यांना ना भारताशी लेणं देणं आहे, राष्ट्राशी लेणं देणं आहे, त्यांना फक्त आपल्या इस्लामशी लेणं देणं आहे. गजवा हिंद, आता विचार करा, संभल की चलो असा इशारा देण्याचा प्रयत्न योगी आदित्यनाथ यांनी केलेला आहे. तो समजून घेणं गरजेचं आहे. अन्यथा जे बांगलादेशमध्ये घडलंय, जे पाकिस्तानमध्ये घडलंय, जे अफगाणिस्तानामध्ये घडलंय, जे इतर देशांमध्ये घडतेय, तीच परिस्थिती आता जो भारत आहे, उर्वरित भारत, जो खंड खंड होत उर्वरित भारत राहिला आहे, त्या भारतामध्ये सुद्धा ही परिस्थिती यायला वेळ लागणार नाही. मित्रांनो, रात्र वैऱ्याची आहे, राजा जागा हो. मी कोणाला सांगतोय? मतदार राजाला सांगतोय. आणि त्या मतदार राजाने जी महाराष्ट्रामध्ये किमया घडवून आणली, त्यामुळे आता ह्यांची हादरलेली आहे, ह्यांची झोप उडालेली आहे. अशीच महाराष्ट्रामध्ये जी किमया घडवून आणली आहे मतदार राजाने, ती किमया त्यांनी प्रत्येक राज्यामध्ये घडवून आणावी, अशीच एक माझी कळकळीची विनंती आहे. अन्यथा आपण काश्मीरमधून संपलो, केरळमधून संपुष्टात येतोय, पश्चिम बंगालमधून संपुष्टात येतोय, हळूहळू उर्वरित भारतातून सुद्धा आपण काय होणार? अल्पसंख्यक होणार. आता ते स्वतःला म्हणतात अल्पसंख्यक. मग काश्मीरमध्ये ते अल्पसंख्यक नाही आहे, मग तिथे त्यांना दर्जा का? केरळमध्ये ते अल्पसंख्यक नाही आहेत, मग अल्पसंख्यकांचा दर्जा त्यांना केरळमध्ये का? तिथे अल्पसंख्यक हिंदू आहेत, काश्मीरमध्ये अल्पसंख्यक हिंदू आहे किंवा गैरमुसलमान आहे. मित्रांनो, गैरमुसलमान याचे अस्तित्व फक्त हिंदूच नव्हे तर गैरमुसलमानांचं अस्तित्व धोक्यात आहे. जसं बांगलादेशमध्ये आहे, जसं पाकिस्तानमध्ये आहे, जसं अफगाणिस्तानमध्ये आहे किंवा इतर देशांमध्ये आहे, तसं गैरमुसलमानांचं जे अस्तित्व आहे ते धोक्यात आहे. ही धोक्याची घंटी आहे. संभलमधून ती गोष्ट सुरुवात झालेली आहे. तिथे आता 10वा अवतरित होणार आहे. हे त्रिवार सत्य आहे, त्याचा हा घंटानाद आहे. त्यामुळे तिथे पुरातन मंदिरं सापडत आहेत, तिथे बावड्या म्हणजे विहिरी सापडत आहेत, तिथे एक संरचना दिसते सनातनची, हिंदूंची. मित्रांनो, विचार करा, मी काय सांगतोय, मला काय सांगायचं आहे. संभल के चलो, संभल के चलो याचा संदेश योगी आदित्यनाथ यांनी दिलेला आहे. बघा, कळते, समजते का? वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मागा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.